नमस्कार मंडळी, तर भरपूर दिवसांनी मी आज बनवत आहे बिर्याणी जितेंद्रसाठी स्पेशल. तर इथे मी पाणी गरम करायला ठेवलं, त्याच्यानंतर इथे खडे मसाले टाकले. खडे मसाले टाकल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकलं आहे आणि लिंबूसुद्धा टाकला आहे. त्यानंतर मी इथे पाण्याला उकळी येऊन दिली. उकळी येऊन दिल्यानंतर हा जो राईस आहे 10 मिनटं पाण्यामध्ये ठेवलेला, तो राईस आता त्या गरम पाण्यामध्ये मी टाकते, बॉईल करण्यासाठी म्हणजे शिजवण्यासाठी टाकते. त्याच्यानंतर हा अशा पद्धतीने मी शिजवायला ठेवला. बाजूलाच मी कढई गरम करायला ठेवली, त्याच्यामध्ये तेल टाकलं आणि हा मला आता कांदा फ्राय करायचा आहे. कांदा फ्राय झाल्यानंतर पनीरसुद्धा फ्राय करायला ठेवलं. हा बघा माझा भातसुद्धा रेडी झाला आहे, मस्तपैकी स्टीम राईस रेडी आहे. त्यानंतर मी हे पनीरसुद्धा फ्राय करून घेतलं आहे. त्याच्यानंतर ग्रेव्ही करायला घेतली, कढीपत्ता टाकला आणि कांदासुद्धा फ्राय करायला घेतला. पण ग्रेव्ही करताना खूप फास्टमध्ये केली, कारण मला सारखे कॉल येत होते जितेंद्रचे म्हणून. तर ग्रेव्ही रेडी झाली आणि मी आता डेकोरेट करायला घेतली बिर्याणी, पनीर बिर्याणी. कोशिंबीरसुद्धा रेडी आहे. त्याच्यानंतर मी हे फॉईल पेपर लावून थोडंसं त्याला हीट म्हणजे गरम केली आणि मग बघा आता ही अशा पद्धतीने रेडी आहे. आणि आता ह्या दोघांना, मम्मीला आणि जितेंद्रला सांगते टेस्ट करायला की कशा पद्धतीने झाली आहे मला सांगा. तर ऐका यांचा रिव्ह्यू तुम्हीच. माझी मम्मी छान बोलली. कशी झाली? जमली का मला? तर ह्या दोघांना आवडली भरपूर बिर्याणी. तुम्हाला पण आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. बाय गाईज.